आपण कोण? मी इस्त्रीवाला, कपड्यांना प्रेस करतो, इस्त्री करतो. खूप छान बोलता मामा तुम्ही. ए तू मला मामा म्हणालास? अरे माहित नाही बेटा तुला, तू मला मामा म्हणून किती मोठी संपत्ती दिलीस. खरंच मी आभारी आहे, खरंच आभारी आहे. हा, आजपासून मी तुम्हाला मामाच म्हणतो. मामाच म्हण फक्त. कारण मला सगळं मामा नाही. अरे नसू दे ना यार, मी आहे ना आता, बस झालं. मामा हा बोल. मी घरच्यांची ओळखी करून देते. ते फार महत्वाचं आहे. चल. माझं नाव चेतन. चेतन, बरं. ही माझी आई. नमस्कार. ताई नमस्कार. ही माझी आत्या. आत्या नमस्कार. लग्न झालं आहे का? माझं नाही बाप्पा. तुझं नाही रे बाबा, मी म्हणलं तुझ्या तुमचं जर झालं असेल तर गपगुमान निघायचं. असं असते का? घरी आलेल्या पाहुण्यांना असं म्हणतात का कोणी? नाही मामा, नाही जायचं. शाबास. चैतन जास्त शहाणपणा करू नकोस. पप्पांनीच पहिले सांगितले. वा रे भाषा बरोबर आहे. बसा मामा. हा ठीक आहे ठीक आहे. आचार्य म्हणल्यावर मग काय नाही, आपण इकडे बसू, आपण डोळ्यातून काळजी नको करू. बसा भाऊ, मी तुमच्यासाठी चहा ठेवते. ताई खरं म्हणजे आज मला भाच्या म्हणाला ताई मिळाली म्हणून मला खूप आनंद झाला. आणि म्हणून या आनंदाच्या प्रसंगी मला चहा नको, काही नको, काही नको. भयंकर आनंदात आहे मी. चला. अहो असं कसं नको, खूप दिवसांनी मला कोणीतरी ताई म्हटलंय, म्हणून या ताईच्या हाताचा चहा नक्कीच घेऊन जायचा. असं म्हणताय तुम्ही? असं म्हणताय ना? ठीक आहे, मग चहाच काय, कॉफी आहे ना, ती सुद्धा घेऊन टाकतो. बरं 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 बरं. बस बस बस, तू टेन्शन नको, बस बस बस. बरं आहे ना? बाकी सगळं ठीक आहे? थंडीचा जरा खोकला येऊन राहिला असतो. कसं काय, बरं आहे का? बरं आहे ना? बरं मला एक सांग, तुमच्याकडे कोण कोण राहतात? घरात सगळी माणसंच असतात. माझ्या बाबा तेच म्हणाल मी, घरात तुमच्या कोण कोण माणसं राहतात असं मला म्हणायचं होतं. काय मला सांगा, घरात माणसं नाही तर काय भूत राहणार आहे? अच्छा, कोण बोललंय? माहित तर नाही. भूत तर नाही ना? कोणाला भूत म्हणालात? कोणाला भूत म्हणालात तुम्ही? माफ करा, मी तुम्हाला भूत कसं म्हणेन? आणि तुम्हाला भूत म्हणाल तर भूताला काय वाटेल? असं कधी कोणाला म्हणायचं नाही बरं का. असं नाही म्हणायचं कधी कोणाला. हे काय असतं. बरं जाऊ दे, आपण इकडच्या गोष्टी करू आपण. बरं कसं आहे, तुझ्याकडे पाणी पाऊस बरा आहे? आमच्याकडेही बरं आहे. आतापर्यंत मी तो आपला श्रीराम लावला होता, बारीक आहे तो, खूप बहुत खायला मजा येते. पण आता असा विचार करतो की बासमती लावा बा थोडासा. का बिर्याणी लागते का बासमतीची? अरे श्रीराम सोडून दिलो आता बासमतीच लावतो. तांदूळ फार लंबा लंबा राहते ना, बिर्याणी खायला मजा येते. आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरं ते जाऊ दे. चल, तुला आता मी नाती गोती समजून सांगतो. आता जसा तू माझा भाचा, तुझी आई माझी ताई, तुझे वडील माझे भाटो, मग भाटोची बहीण माझी कोण? मेवणी. या क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात. असा फटका ना. अरे अरे अरे, काय करता तुम्ही? असं लहान पोराला एकाच बाजूला नाही मारावं का? का म्हणजे काय? लहान पोरांना एकाच जागेवर मारलं तर एक बाजू लहान एक बाजू मोठी होते. म्हणजे काळजी घेतली पाहिजे ना, आहे की नाही? पण मला काही कळत नाही, असं नाही पाहिजे ना. अरे आणला चहा, द्या 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 द्या. छान छान छान. चहा बहुत गरम आहे रे. हातात चुलीवर उतरला म्हणून. हा त्याच्या पण काळजी करू नका. अशा चहाला थंड कसं करायचं मला माहिती आहे. थंड करायचं सांगतो तुला आयडिया. लवकर थंड होतो फूक मारली. फूक फूक. कोणाला फुफू करताय तुम्ही? कोणाला फुफू करताय? नाही ना, तुम्हाला तुमच्याकडे पाहून कशाला फूक मारू मी? आणि तुमच्याकडे पाहून फूक मारली असती तर भरकर उडून झाला तुम्ही. असं कधीच कोणाला म्हणायचं नाही बरं का. हा वा वा, छान. मला काही कळत नाही एवढं. अरे हा, आत्ता आलं काही माझ्या लक्षात. कदाचित त्यांना चहा नाही मिळाला म्हणून त्या असं करत असतील. नाही नाही भाऊ, ती चहा नाही घेत, ती दूध घेते. हो, दूध घेते. तरी मला वाटलंच की एवढी पांढरी पांढरी खाऊ नये म्हणून. छान छान छान. वा 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 ताई, चहा खरंच छान झाला वा. आणि बघा तुम्ही नाही का गैरसमज नका करून, मी यांना काहीच नाही म्हणालो. काय आहे की नाही, बरोबर आहे ना? मी असं सहज इकड तिकडल्या गोष्टी करत होतो. विनाकारण चिडतात, फुगतात. इतकं नाही फुगायला पाहिजे माणसानं. इतकं फुगलं तर एक दिवस फुटून जाल ना विनाकारण. काही म्हणा भाऊ, खूप विनोदी आहात तुम्ही. नाही काय, माणसानं नेहमी हसत खेळत राहा. हसत खेळत राहिलं ना आपली दुःखे लपवतात माणसाला. अहो एकदा आयुष्य मिळतं. या आयुष्यात माणसानं नेहमी हसत खेळत राहिलं पाहिजे. दुःख काही येतच असतात एकावर एक. असा कोण माणूस आहे की ज्याच्या मागे दुःख नाही? आहे ना? मग ती दुःख विसरून माणसानं हसत राहिलं पाहिजे. माझ्या मागे दुःख असते आहे की नाही? बस हसत खेळत राहिलं पाहिजे. जास्त फुगलं तर फुटून जातो माणूस. असं कधी कोणाला म्हणायचं नाही. मी तुम्हाला सांगतो बघा, विनाकारण तुमचा गैरसमज होईल. मी तुला नाती गोती समजून सांगत होतो. विनाकारण शिकतात. मला सांगा बरं तुम्ही सांगा. हा माझा भाच्या,
तुम्ही माझ्या ताई, मग ताईची नणद माझी कोण? मेवणी. हाय का नाही? मी तेच तर म्हणालो. काय बोलतोस तू सुद्धा? अगं मेवणीला मेवणी नाही तर काय बायको म्हणणार आहे? पण भाऊ बोलण्यात मी तर तुमचं नावच नाही विचारलं. तुमचं नाव अरे काय? हो ताई मी सुचित. सुचित बरं का? सुचित नाव लक्षात ठेव माझं, विसरायचं नाही. जेव्हा पुन्हा कधी यंत्री पटकन सुचित. बरं ताई वातावरण गरम झालं, मी जरा जातो मी आता. नाही भाऊ तुम्ही आलात मला खूप बरं वाटलं. असंच अधून मधून येत जा बरं का. ताई काळजी करू नका, आता अधून मधून नाही, आता तर मधून येईन मी. काही गरज नाही हा. अधून मधून आणि मधून मधून यायची. तिकडे काय ती काशी करा तुमची. हा बाहेर भेटा म्हणतात. हा बरं ठीक आहे, चल माझ्या उद्या भेट मग 12 वाजता बगीच्यात. येतो मी, वाट पाहतो. बाय. काय विनोदी माणूस आहे नाही हो, का? विनोदी. काय म्हणत होता रे तू? काय म्हणत होता? मेहुणी ये. अगं तू ये रे इथे. अगं, काय करतायस? हॅलो एव्हरीबॉडी. हॅलो आपण कोण आणि अचानक इथे कसे काय? मी अस्मिता. फार वर्षापासून या घराशी माझा संबंध जुळलेला आहे. संबंध? कुठल्या संबंधाविषयी बोलतेस? ते आताच नाही कळणार तुम्हाला. बाय द वे घरातील पुरुष मंडळी कुठे आहेत का? ते सगळे बाहेर गेले आहेत. ओ त्यांना यायला किती वेळ लागेल? अगे बाई एवढी चांभार चौकशी करणारी तू आहेस कोण? आणि ह्या घरच्या पुरुषांची तुझा काय संबंध ग? संबंध धोका. या घरातील पुरुषांनी मला धोका दिला. धोका. हे बघ तू चुकून कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी नाही. अस्मिता कधी स्वतःची अस्मिता विसरून दुसऱ्या ठिकाणी जात नसते, तर ती त्याच ठिकाणी येत असते. तुम्हाला काय वाटलं मी चुकून ते प्रवेश केला? नाही मिसेस कल्पना फुले, मी चुकून इथे प्रवेश केला नाही. आणि हो तुझं नाव प्रेरणा ना? हॅलो. आणि तू चेतन ना? आणि तुमच्या पतीचं नाव अतुल फुले. एम आय राईट? हो पण त्यांच्याशी तुझा काय संबंध ग? घाबरलंच वाटतं. त्यांच्याशी माझा काय संबंध आहे हे लवकरच कळेल तुला. हे बघ हे एका सज्जन माणसाचं घर आहे. तुझ्यासारख्या कुठल्याही आलतू फालतू मुलीने ह्या घरात येऊन असं निर्लज्जपणे हसता हे घरात छपून घेतलं मुकाट्याने चालते हो. धक्के मारून घराबाहेर काढी. खूप बोललीस. यानंतर तुझा एकही शब्द खपून घेणार नाही. आधी स्वतःची लायकी ओळख. बघितलीस माझी लायकी? या अस्मिताच्या आता बघ या खापडीचा बदला.